अवैध दारू तस्करी प्रकरणात आमगाव पोलिसांची दबंग कारवाई। आमगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत अवैध दारू वाहतूक करणारा आरोपी वाहनासह अटक करण्यात आला आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 17,23,440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता आमगाव येथील जगनाडे चौकात नाकाबंदी करून पोलिसांनी आरोपीला पकडले। त्याच्याकडून इंग्लिश दारू गोवा कंपनीचे 35 बॉक्स किंमत 2,23,440 तसेच महिंद्रा SUV 500 वाहन किंमत 15 लाख रुपये असा एकूण 17,23,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही यशस्वी कारवाई आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री तिरुपती राणे यांनी केली असून आरोपीवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाईत माननीय पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या ऑपरेशन मध्ये हेड कॉन्स्टेबल दुधराम मेश्राम, असीम मण्यार, योगेश मुनेश्वर तसेच पोलीस कॉन्स्टेबल चेतन शेंडे, भागवत कोळपे, नितीन चोपकर, विनोद उपराडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। पुढील तपास आमगाव पोलीस निरीक्षक श्री तिरुपती राणे हे करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, गोंदिया। पोलीस स्टेशन आमगाव येथे गोपनीय माहिती प्राप्त झाली की अवैधरित्या दारूची वाहतूक होणार आहे। अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव येथील अंमलदार यांनी नाकाबंदी करून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांना पकडलेले आहे। या कारवाईमध्ये इंग्लिश दारू गोवा याचा 2,23,440 रुपयाचा मुद्देमाल एकूण 35 पेटी, त्याचप्रमाणे महिंद्रा XUV गाडी 500 किमती 15 लाख रुपये असा एकूण 17,23,440 रुपयाचा मुद्देमाल आमगाव पोलिसांनी या अवैध दारूच्या कारवाईमध्ये जप्त केलेला आहे। पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब गोरख भामरे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अभय डोंगरे साहेब आणि SDPO प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव यांनी केलेली आहे।